ऑनर किलिंगने हादरले चोपडा। निवृत्त PSI कडून मुलीचा गोळ्या झाडून खून, जावई गंभीर जखमी। जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात शनिवारी रात्री एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी ऑनर किलिंगची घटना घडली। एका निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या स्वतःच्या मुलीवर गोळ्या झाडून तिची निर्घृण हत्या केली, तसेच तिच्या पतीवर गोळीबार करून गंभीर जखमी केले। या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। मृत मुलीचे नाव तृप्ती मांगले असून ती साधारण वर्षभरापूर्वी अविनाश वाघ या युवकाशी प्रेमविवाह करून पुण्यात स्थायिक झाली होती। वडील किरण मांगले जे पोलीस विभागातून उपनिरीक्षक पदावरून निवृत्त झाले होते, या विवाहाला कट्टर विरोधात होते। तृप्तीने वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन अविनाशशी विवाह केला होता। शनिवारी अविनाशच्या नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी दोघं चोपडा शहरात आले होते। याची माहिती मिळताच किरण मांगले यांनी आपल्या लायसन्स असलेल्या बंदुकीसह रात्री सुमारे 10:15 वाजता मंडपात धडक मारली। मंडपात उपस्थित असताना त्यांनी तृप्ती आणि अविनाशवर अचानक गोळ्या झाडल्या। गोळीबारात तृप्तीचा जागीच मृत्यू झाला, तर अविनाश गंभीर जखमी झाला आहे। ही धक्कादायक घटना घडताच उपस्थित वराड्यांनी संतापून किरण मांगले यांच्यावर हल्ला चढवला। त्यांच्या मारहाणीत किरण मांगलेही गंभीर जखमी झाले। याशिवाय गोळीबारात आणखी एक महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। तृप्तीच्या मृत्यूने आणि अविनाशच्या गंभीर जखमी अवस्थेने संपूर्ण चोपडा शहर हादरले आहे। घटनेनंतर आरोपी किरण मांगले आणि जखमी अविनाश वाघ यांना तातडीने जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे। किरण मांगले यांची प्रकृती ही चिंताजनक असल्याचे समजते। घटनेची माहिती मिळताच जळगावचे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे। गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। ही घटना केवळ एका कौटुंबिक वादातून घडलेली नसून ऑनर किलिंगच्या भीषण वास्तवाचे भयावह उदाहरण आहे। प्रेमविवाह केलेल्या मुलीला वडिलांनी समाजातील प्रतिष्ठेच्या नावाखाली थेट मृत्यूला सामोरे जावे लागले। हे धक्कादायक वास्तव चोपडा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहे। तृप्ती आणि अविनाश यांचा संसार सुखाने सुरू असतानाही जुन्या मानसिकतेचा बळी ठरून एका निष्पाप जीवाला आपले प्राण गमवावे लागले। हे वास्तव अंगावर शहारे आणणारे आहे। मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।